नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ऍडमिन निनाद ह्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सेवा ज्येष्ठता यादी, सेवा ज्येष्ठता सूची म्हणजे नक्की काय, ती कशी तयार केली जाते, त्याचं आपल्या शासकीय सेवेमध्ये नक्की महत्व काय आहे, या साऱ्याची माहिती घेणार आहोत. सेवा ज्येष्ठता यादी शासन अधिसूचना दिनांक 21 जून 2021 नुसार महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियमन नियमावली 2021 नवीन स्वरूपात शासनाकडून तयार करण्यात आलेली आहे. सध्या त्याची कार्यवाही सुरू आहे. या अधिसूचनेनुसार दरवर्षी 1 जानेवारीला म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठता सूची जाहीर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. पदोन्नती ही सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात येत असते. जर सेवा ज्येष्ठता यादी जारी करण्यामध्ये जर उशीर झाला तर पदोन्नतीला उशीर होतो, प्रशासकीय बदलीला उशीर होतो. त्यामुळे ज्येष्ठता यादी दर वर्षाच्या 1 तारखेला जारी करणे महत्वाचे आहे आणि ती कर्मचारी अधिकाऱ्यांना सुपूर्द केली जाते, पाठवली जाते. त्या जर काही त्रुटी असतील, त्यांच्या काही हरकती असतील तर पुन्हा सुधारित सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात येते. त्याला अंतिम ज्येष्ठता सूची, अंतिम ज्येष्ठता यादी, फायनल सिनियरिटी लिस्ट असं म्हटलं जातं. जर गट अ आणि गट ब ची पदं असेल तरी सेवा ज्येष्ठता सूची शासन स्तरावर मंत्रालयात तयार केली जाते. गट क आणि गट ड करिता आपापल्या विभागाच्या प्रशासकीय विभाग प्रमुखांकडे शासन निर्णयानुसार सेवा सूची जारी करण्यात येते. ह्याचेच पुढचा भाग पाहण्याकरिता आपल्याला तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची तयार करण्याकरिता आपल्या कार्यालयाकडून पत्रव्यवहार केला जातो, त्याचं उदाहरण आपण पाहत आहोत. या प्रस्तुत पत्रामध्ये पदवीधर श्रेणी लागू करण्याकरिता ज्येष्ठता सूची तयार करण्याबाबत सांगण्यात आलेले आहे. अशा असंख्य प्रशासकीय कारणांकरिता सेवा ज्येष्ठता सूची तयार करण्यात येते. जसं हे एक स्पेसिफिक कारण आहे, त्याच पद्धतीने दर वर्षाला सेवा ज्येष्ठता सूची तयार केली जाते. त्याच्या पत्राचा फॉर्मॅट आपण पाहिलाय. याच पद्धतीने प्रशासकीय बदली करिता सेवा ज्येष्ठता सूची तयार करावी लागते. पदोन्नती करता सेवा ज्येष्ठता सूची तयार करावी लागते. आता आपण जे उदाहरण पाहत आहोत त्याच्यानुसार सिंधुदुर्गामध्ये ज्यांना पदवीधर वेतन श्रेणी प्राप्त झालेली आहे, उपशिक्षकाकडून पदवीधर शिक्षक असं प्रमोशन त्यांना मिळालं आहे, त्यांना सेवा ज्येष्ठता सूचीनुसारच पुढचं प्रमोशन मिळालेलं आहे, पुढची वेतन श्रेणी लागू झालेली आहे. त्याचं उदाहरण आपण पाहत आहोत. अशा स्पेसिफिक कारणांकरिता असेल किंवा प्रशासकीय बदली असेल, पदोन्नती असेल किंवा काही पदांना आश्वासित प्रगती योजना 12-24 लाभ, 10-20-30 लाभ, सुधारित वेतन श्रेणीचा लाभ याकरिता ज्येष्ठता सूची आवश्यक असते. आता आपण एक पाय चार्ट पाहत आहोत. त्या पाय चार्टच्या माध्यमातून आपल्याला सेवा ज्येष्ठता सूचीचा नक्की कसा विनियोग केला जातो त्याची माहिती आपल्याला मिळणार आहे. या पाय चार्ट मध्ये जर आपण बघितलं तर एक स्पेसिफिक डायग्राम त्याने दिलेली आहे, ज्यामध्ये टाइप ऑफ अपॉइंटमेंट, जे डायरेक्ट रिक्रुटमेंट असेल तर एक सेक्शन दिलाय, अपॉइंटमेंट बाय प्रमोशन असेल तर दुसरा सेक्शन दिलाय. डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे परीक्षा घेऊन, इंटरव्ह्यू घेऊन ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांचं सिनियरिटी लिस्टमध्ये नाव कसं ऍड करायचं त्याकरिता माहिती दिलेली आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये रेग्युलर अपॉइंटमेंट असेल, MPSC मार्फत डायरेक्टली त्या पदावर जॉईन झालेली व्यक्ती असेल, त्याकरिता सिनियरिटी लिस्टमध्ये त्या दिनांकापासून त्याचं नाव इन्क्लूड केलं जातं. जर टेम्पररी अपॉइंटमेंट असेल, जसं की कंत्राटी ग्रामसेवक आहे, त्यांचं नाव इन्क्लूड करत असताना त्यांच्या जॉईनिंग लिस्टमध्ये रिमार्कमध्ये टेम्पररी तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती असं नमूद केलेलं असतं. या दोन्ही मधला फरक आपल्याला लक्षात आला असेल. दुसऱ्या सेक्शन मध्ये जर प्रमोशन अपॉइंटमेंट असेल, त्यामध्ये परत 3 कॅटेगरीज आहेत: रेग्युलर प्रमोशन, टेम्पररी प्रमोशन आणि ॲड हॉक प्रमोशन. रेग्युलर प्रमोशन असेल, गट क मधून गट ब मध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर त्याला सिनियरिटी लिस्ट मध्ये नाव इन्क्लूड होतं. तात्पुरत्या स्वरूपातलं जर प्रमोशन दिलेलं असेल त्याच्या रिमार्क लिस्ट मध्ये टेम्पररी असं नमूद केलेलं असतं. ॲड हॉक प्रमोशन असेल, कुठला तात्पुरता चार्ज दिलेला असेल तर त्याला सिनियरिटी लिस्टचा लाभ मिळत नाही. त्यामुळे ह्या पायचार्टच्या माध्यमातून प्रमोशन मध्ये किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये कशी माहिती मिळते त्याची आपण माहिती घेतलेली आहे. मराठीमध्ये सांगायचं झाल्यास थेट भरतीने नियुक्ती, नियमित अथवा तात्पुरत्या पदोन्नतीने नियुक्ती, तदर्थ पदोन्नतीने नियुक्ती असे 3 प्रकार आहेत. ज्येष्ठता यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबतचे हे 3 निकष आहेत: थेट भरतीने, नियमित अथवा तात्पुरत्या पदोन्नतीने व तदर्थ पदोन्नतीने. अशा रीतीनेच केवळ आपल्या शासन स्तरावरून आपल्या प्रमोशन करिता सेवा ज्येष्ठता यादीची एकंदरीत संकल्पना जारी केली जाते. याच पद्धतीने सेवा ज्येष्ठता सूची
प्लस मानीव दिनांक एक नवीन संकल्पना शासनाने जारी केलेली आहे. याचा उद्देश असा की एखादा कर्मचारी शासन सेवेत जारी झाला त्याचा नियुक्तीचा दिनांक कुठला, त्याचा हजर दिनांक कुठला, दोन्हीमध्ये फरक आहे का, आणि हजर दिनांक स्पेसिफिक त्या व्यक्तीचा असणे आवश्यक असल्यामुळे आणि त्या हजर दिनांकाचा त्याच्या पूर्ण रिटायरमेंट पण त्याच्या सेवेमध्ये उपयोग होणार असल्यामुळे तो हजर दिनांक अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यालाच मानीव दिनांक असे म्हटले आहे. म्हणजे सिनियरिटी लिस्टमध्ये नाव ऍड करण्यासाठी जो दिनांक असतो त्याला मानीव दिनांक असं त्यांनी म्हटलेलं आहे. मानीव दिनांक ही संकल्पना आपण आता पाहून घेणार आहोत. शासन स्तराने सिनियरिटी लिस्ट तयार करण्याकरिताच मानीव दिनांक ही संकल्पना केलेली आहे. मानीव दिनांकाचे परत दोन प्रकार आपण केले, ज्याच्यामध्ये जे कर्मचारी डायरेक्ट रिक्रुटमेंटने जॉईन झालेत, जे कर्मचारी पदोन्नतीने जॉईन झालेत त्यांच्यासाठी ज्येष्ठतेचा मानव दिनांक निर्धारित करणे ते आपण पाहतो. प्रत्यक्ष नियुक्तीच्या दिनांकापेक्षा वेगळा असा दिनांक संबंधित पदावरील नियुक्तीचा मानव दिनांक म्हणून नेमून देऊ शकेल. मानव दिनांक निर्धारित करण्यात आल्यावर उक्त पद, संवर्ग किंवा सेवा यातील त्याचा सेवाकाल त्या दिनांकापासून सुरू झाला असे समजून ज्येष्ठतेची गणना केली जाईल. त्यामुळे मानव दिनांकापासूनच आपली ज्येष्ठतेची गणना होत असते, आपली सेवा सुरू असते, ही भाग लक्षात घेईल. मानव दिनांकाची संकल्पना समजून घेण्याकरिता आपल्याला एक उदाहरण पाहायला पाहिजे, ज्यामध्ये आकाश आणि रेश्मा हे दोन्ही कर्मचारी एकाच निवड यादीतून नोकरीकरता निवडले गेलेले आहेत. तर त्यांच्यासाठी मानव दिनांकाचा नियम काय आहे याची माहिती आपण या उदाहरणातून घेणार आहोत. मानव दिनांकाची कन्सेप्ट आपण ह्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मानव दिनांकाचा अत्यंत स्पेसिफिक क्रायटेरिया म्हणजे थेट भरती झालेल्या व्यक्तीच्या ज्येष्ठतेचा मानव दिनांक. एकाच तुकडीत निवड होऊन वेगवेगळ्या दिनांकास कामावर रुजू झाले असल्यास आपण ह्या निकषाचा अंतर्भाव करणार आहोत. जी सरळ सेवेने नियुक्त होणारी व्यक्ती वरच्या क्रमांकावर असेल, त्याच्यापेक्षा कनिष्ठ क्रमांकावर असलेल्या व्यक्तीच्या नंतर कामावर रुजू झालेली असेल, तर कनिष्ठ क्रमांकावर असलेली व्यक्ती ज्या दिनांकास कामावर रुजू झाली असेल तो दिनांक त्याच्या नियुक्तीचा मानव दिनांक म्हणून नेमून दिला जातो. जसं आपल्या उदाहरणामध्ये आकाश आणि रेश्मा आहेत. आकाश हा क्रमांक 1 ला आहे, रेश्मा ही क्रमांक 2 ला आहे. आकाश 23 सप्टेंबर 2024 ला शासन स्तरावरती जॉईन झाला, परंतु रेश्मा ही 22 सप्टेंबर 2024 ला शासन स्तरावर जॉईन झाली, परंतु आकाशचा क्रमांक वरचा आहे. त्यामुळे प्रस्तुत नियमानुसार आकाशला मानव दिनांक म्हणून 22 डिसेंबर 2024 ही तारीख भेटणार आहे. सो अशा रीतीने आपण थेट भरती झालेल्या व्यक्तीच्या ज्येष्ठतेचा मानव दिनांक ही संकल्पना पाहून घेतलेली आहे. दुसरं, पदोन्नतीने जे कर्मचारी जॉईन होत असतात त्यांच्याकरिता मानव दिनांकाची संकल्पना नक्की काय आहे तेही आपण पाहून घेणार आहोत. गट क मधून गट ब मध्ये, गट ड मधून गट क मध्ये जे जॉईन होतात त्यांची संकल्पना पाहून घेणार आहोत. एखादी ज्येष्ठ व्यक्ती त्याच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या व्यक्तीच्या नंतर कामावर रुजू झाली असेल तर तिला कनिष्ठ असलेली व्यक्ती ज्या दिनांकास कामावर रुजू झाली असेल तो दिनांक त्याच्या नियुक्तीचा मानव दिनांक म्हणून नेमला जाईल. म्हणजे समजा देशपांडे हे जोशींपेक्षा सिनियर आहेत, मात्र काही कारणामुळे जोशींना लवकर जॉईन व्हायची संधी मिळाली, परंतु देशपांडे हे सिनियर असल्यामुळे जोशींना जी तारीख हजर दिनांक म्हणून प्राप्त झालेली आहे ती तारीख देशपांडेंना प्राप्त होईल, आणि देशपांडे हे सिनियर आहेत. त्यामुळे ज्युनियर मधली कुठलीही व्यक्ती कितीही लवकर जॉईन झाली तरी सुद्धा जी सिनियर व्यक्ती आहे तिचा हक्क पहिला आहे, तिला ज्युनियर जी व्यक्ती पहिल्या तारखेला जॉईन झाली आहे ती तारीख प्राप्त होते. त्यामुळे देशपांडेंना जोशींची तारीख मिळणार आहे, त्याला देशपांडेंचा मानव दिनांक असं म्हटलं जाणार आहे. तो ही संकल्पना ह्या शासन निर्णयातून परिपत्रकातून आपण पाहून घेतलेली आहे. अशा पद्धतीने सेवा ज्येष्ठता यादीचे महत्व, त्याची संरचना, त्याचा एकंदरीत उपयोग, मानव दिनांकाचा उपयोग याची माहिती आपण घेणार आहोत. या व्हिडिओला जरूर सर्वांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला ह्याची माहिती अवगत असणे अत्यंत आवश्यक आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.